नमस्कार मंडळी. तव्यावरचं पिठलं, दाण्याच्या कुटाचं पिठलं, कोरडा झुणका, दही दूध घालून केलेलं पिठलं, चण्याची डाळ भिजवून वाटून केलेलं पिठलं, मक्याच्या दाण्यांचं पिठलं, कुळथाचं पिठलं असे कितीतरी पिठल्याचे प्रकार आपल्याकडे केले जातात. तर आज आपण पिठलं बनवण्याचे 6 वेगवेगळे आणि नवनवीन प्रकार बघणार आहोत. या अगोदर मी पिठलं 7 वेगवेगळ्या प्रकारे बनवून त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओला तुमचं खूप सारं प्रेम मिळालं. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. ज्यांनी कुणी पाहिला नसेल व्हिडिओ तर नक्की एकदा चेक करा. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल बटन प्रेस करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला देखील मिळेल. तर आता बघूयात पिठलं बनवण्याचा पहिला प्रकार. त्यासाठी इथे बघा मी एका वाटीमध्ये 3 टेबलस्पून इतकं बेसन पीठ घेतलंय. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि याची पातळसर अशी एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर हे बघा या पद्धतीची अशी ही पेस्ट बनवून घ्यायची. आता हे साईडला ठेवून देऊयात. त्यानंतर फोडणीसाठी एका कढईमध्ये साधारण 3 ते 4 टेबलस्पून एवढं तेल घालायचंय आणि त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्यानंतर घालायचंय थोडासा हिंग आणि कढीपत्ता. यामध्येच एक बारीक चिरलेला कांदा घातलाय. आता कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे साधारण 2 ते 3 मिनिटे. इथे बघा कांदा मऊसर होईपर्यंत परतवून घेतलाय. आता याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण घालायचंय साधारण 1 ते 1.5 चमचा आणि हे व्यवस्थित असं यामध्ये परतवून घ्यायचंय. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे आणि त्याचप्रमाणे 1 वाटी भरून एवढे आपल्याला कांद्याची पात घालायची आहे. सध्या थंडीचा सीझन आहे त्यामुळे कांदा पात भरपूर अशी बाजारात उपलब्ध आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे साधारण 2 मिनिटे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर इथे आपल्याला अंदाजाने पाणी घालायचं आहे. साधारण मी 1 ग्लास होईल एवढं पाणी घातलंय. आता हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालायचंय आणि या मिश्रणाला उकळी येण्याची वाट बघायची. मिश्रणाला उकळी आली की यामध्ये आपण जे बेसनाचं जे पातळ मिश्रण बनवून ठेवलं होतं ते यामध्ये ओतायचंय आणि अशा पद्धतीने एकसारखं हे हलवत राहायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. तर हे बघा या पद्धतीने असं हे हलवत राहायचंय. तुम्हाला ज्या पद्धतीचं पिठलं हवं आहे, घट्टसर किंवा पातळसर, त्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. आता याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि 2 ते 3 मिनिटे साधारण पिठलं आपल्याला शिजून द्यायचंय मध्यम गॅसवर. तर हे बघा 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत आणि पिठलं बघू शकताय अगदी छान असं शिजलं गेलंय. पिठलं शिजलंय हे कसं ओळखायचं तर पिठल्यावरती अशी एक छान शाईन यायला लागते किंवा चमक दिसते. अशा वेळी समजायचं की पिठलं अगदी परफेक्ट असं शिजलं गेलंय. आता गॅस बंद करूयात आणि वरून कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि पिठलं सर्व करायचे. हे पिठलं तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. खूप छान चविष्ट आणि भन्नाट लागतं. नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा. आता बघूयात पिठलं बनवण्याचा दुसरा प्रकार. त्यासाठी इथे बघा या वाटीमध्ये मी अर्धी वाटी कुळीथाचं पीठ घेतलंय. याला हुलग्याचं पीठ सुद्धा म्हणतात. बहुतांशी कोकणातल्या लोकांच्या आहारामध्ये या पिठल्याचा समावेश जास्त प्रमाणात केला जातो. पिठलं बनवण्यासाठी इथे बघा मी एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले. तेल तापल्यानंतर घालायची अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, थोड्याशा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत कट करून आणि ठेचलेला लसूण देखील घालायचा आहे. आता लसूण चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये साधारण अर्धा चमचा होईल एवढी हळद घालायची आहे आणि ती देखील यामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी साधारण 1 ग्लास होईल एवढं पाणी घातले. तर तुम्ही कुळथाचं पीठ जे आहे ते किती प्रमाणात घेताय त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. आता हे जे पीठ आहे कुळथाचं ते थोडं थोडं करून या पाण्यामध्ये किंवा उकळीमध्ये सोडायचंय आणि चांगलं ढवळत राहायचं आहे. तर हे पिठलं बनवताना जास्त वेळ लागत नाही. अगदी पटकन हे पिठलं तयार होतं आणि यामध्ये गुठळ्या सुद्धा होत नाहीत पिठलं बनवताना. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे एकसारखं हलवत शिजवून घ्यायचंय. त्यानंतर यामध्ये थोडंसं कोकम घालायचं आहे. कोकम हे आवर्जून घाला. कोकम वापरल्यामुळे हे पिठलं फारच चविष्ट लागतं किंवा थोडीशी आंबटसर अशी याची चव येते, त्यामुळे खायला खूप भन्नाट लागतं. तर आता 4 ते 5 मिनिटं हे पिठलं आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय मध्यम गॅसवरती.
तर इथे बघा 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत आणि पिठलं अगदी छान असं शिजलं गेलंय आणि थोडंसं दाटसर देखील झालंय। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे। तर हे पिठलं शक्यतो भातासोबतच खाल्लं जातं, खूप भन्नाट लागतं चवीला। नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा। आता बघूयात पिठलं बनवण्याचा तिसरा प्रकार। तर इथे मी रावण पिठलं बनवणार आहे। नाव ऐकून तुम्हालाही थोडंसं वेगळं वाटलं असेल, पण खूपच भन्नाट लागतं। त्यासाठी इथे बघा मी 1 वाटी भरून तेल, 1 वाटी भरून लाल तिखट आणि 1 वाटी भरून बेसन घेतलंय। तर हे रावण पिठलं बनवताना तेल, बेसन आणि तिखट हे समप्रमाणात वापरलं जातं, जेणेकरून एकदम झणझणीत हे पिठलं असतं। तर तुमचं लाल तिखट जास्त तिखट असेल तर तुम्ही अर्धी वाटी सुद्धा वापरू शकता। तर हे लाल तिखट जास्त तिखट नाहीये, त्याच्यामुळे मी पूर्ण 1 वाटी भरून वापरलेलं आहे। तर हे पिठलं बनवण्यासाठी मी पॅन मध्ये हे सगळं तेल गरम करून घेतले। आता याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे। तेल जास्तही गरम झालेलं नसावं, कारण का यामध्ये आपण लाल तिखट देखील घालणार आहोत, ते करपू नये म्हणून। तर इथे मी बघा सगळं लाल तिखट घालून घेतले, हवं तर तुम्ही क्वांटिटी कमी करू शकता। आता हे तिखट आपल्याला एकदम व्यवस्थित असं यामध्ये परतवून घ्यायचंय। त्यानंतर यामध्येच आपल्याला हे बेसन घालून घ्यायचंय आणि हे बेसन आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये परतवून घ्यायचंय किंवा चांगलं भाजून घ्यायचंय। तर इथे बघा 2 ते 3 मिनिटे चांगला सुगंध येईपर्यंत हे बेसन मी व्यवस्थित असं भाजून घेतलंय। आता याच्यामध्ये साधारण 2 ते 3 वाट्या गरम केलेलं पाणी घालायचंय। तर तुम्हाला ज्या पद्धतीचं पिठलं हवं आहे, घट्टसर किंवा पातळसर, त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घालू शकताय। तर इथे बघा साधारण 3 ते 4 मिनिटं हे पिठलं मी शिजवून घेतलंय आणि पिठल्याला इथे बघू शकताय तुम्ही हलकं तेलही सुटू लागलंय, म्हणजे अगदी व्यवस्थित असं पिठलं शिजलं गेलंय। आता हे पिठलं आपण सर्व करूया। तर हे पिठलं शक्यतो भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागतं, एकदम झणझणीत आणि तिखट असं लागतं। नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आता बघूयात पिठलं बनवण्याचा चौथा प्रकार। त्यासाठी कढईमध्ये साधारण 3 ते 4 टेबलस्पून इतकं तेल घालायचंय। तेल तापलं की घालायची अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा होईल एवढा हिंग घालायचा आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा देखील घालायचा आहे आणि कांदा चांगला मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा मऊसर परतला गेला की यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची 1 चमचा भरून एवढी पेस्ट घालायची आहे आणि आता हे आलं लसणाचा किंवा मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत 1 मिनिटभर हे परतवत राहायचे। त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालायचा आहे आणि टोमॅटो देखील मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो चांगला मऊसर होईपर्यंत परतवून घेतला की यामध्ये थोडेसे मसाले घालायचे। यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये धने पावडर घालायची आहे। थोडीशी चवीनुसार साखर घालायची, एक अर्धा चमचा। साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे, स्किप देखील करू शकता। त्यानंतर यामध्ये 1 वाटी भरून ज्वारीचं पीठ घालायचंय आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं या सगळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय किंवा परतवून घ्यायचंय। तर इथे बघा मध्यम गॅसवरती मी साधारण 3 ते 4 मिनिटं हे ज्वारीचं पीठ चांगलं भाजून घेतलंय। तर बघू शकताय अगदी खमंग असा सुगंध येतोय। आता याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचंय। तर इथे तुम्ही ज्या पद्धतीने घट्टसर किंवा पातळसर पिठलं तुम्हाला बनवायचंय त्या पद्धतीने किंवा त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी घालू शकताय। तर इथे मी साधारण 1 ते 2 ग्लास भरून एवढं पाणी घातलंय। तर इथे बघा 2 मिनिटे साधारण हे पिठलं शिजलं गेलंय आणि थोडासा घट्टसरपणा आलाय। आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचंय किंवा अशा पाकळ्या घालायच्या आहेत, जेणेकरून पिठलं खाताना ते जे शेंगदाणे आहेत ते दाताखाली आले की खूप छान लागतं। आता याच्यावरती झाकण लावायचंय आणि 2 ते 3 मिनिटं हे पिठलं शिजू द्यायचंय। तर इथे बघा 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत आणि पिठलं अगदी व्यवस्थित असं शिजलं गेलंय। आता गॅस बंद करूयात आणि सर्व करूयात। तर हे पिठलं भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता, पण शक्यतो भाकरीसोबत खूप छान लागतं। नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा। त्यानंतर आता बघूयात पिठलं बनवण्याचा 5वा प्रकार। तर त्यासाठी इथे बघा मी साधारण 1.5 वाटी होईल एवढी मेथी एकदम बारीकसर अशी चिरून घेतली आहे। तर मेथी अगोदर स्वच्छ धुवून मग चिरून घ्यायची आहे।
त्यानंतर पिठलं बनवण्यासाठी कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचे। तेल तापलं की घालायचे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता कांदा आपला मऊसर होईपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचे। तर इथे बघा 2 ते 3 मिनिटे कांदा मी परतवून घेतलाय। आता याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घालायचंय साधारण 1 चमचा आणि मिरची आणि लसणाचा जो कच्चेपणा दूर होईपर्यंत 1 मिनिटभर परतवून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे एवढं भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घालायचंय आणि अर्धा चमचा लाल तिखट देखील घालायचंय। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, कोथिंबीर अर्धी वाटी घालायची आहे आणि जी आपण चिरून घेतलेली मेथी होती ती घालायची आहे आणि हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय साधारण 2 मिनिटं। याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालायचंय आणि पुन्हा परतवून घ्यायचंय। तर याला थोडंसं मिठाचं पाणी सुटायला लागलं की यामध्ये 1 वाटी भरून बेसन घालायचंय आणि मध्यम गॅसवरती आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं हे बेसन जे आहे ते भाजून घ्यायचंय। तर हे करत असताना आपल्याला एकसारखं हे हलवत राहायचंय किंवा परतवत राहायचंय। त्यानंतर याच्यावरती झाकण लावायचंय आणि 2 ते 3 मिनिटं वाफ द्यायची आहे। तर इथे बघा 3 मिनिटांनंतर मी झाकण काढलंय आणि पिठलं अगदी व्यवस्थित असं परतलं गेलंय किंवा शिजलं गेलंय। जर तुम्हाला पिठलं कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हक्का मारू शकता याच्यावरती, पण शक्यतो असं हे सुक्कं आणि खमंग असं पिठलं चवीला छान लागतं। आता गॅस बंद करूयात आणि पिठलं सर्व करूयात। तर हे पिठलं भाकरीसोबत खूप छान लागतं। जर तुमच्यावर कधी शेताकडे जायची वेळ आली किंवा काय बाहेर जात असाल तर तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा हे पिठलं बनवून घेऊ जाऊ शकता। खूप छान लागतं, चपातीसोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत खाल्लं तरी खूप भन्नाट लागतं। नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आता बघूयात पिठलं बनवण्याचा 6वा आणि शेवटचा प्रकार। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी भरून मक्याचे दाणे घेतले आहेत। आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचेत आणि याचं जाडसर असं वाटण बनवून घ्यायचंय आपल्याला। तर बघा या पद्धतीचं मी हे वाटून घेतलंय एकदम ओबडधोबड असं। त्यानंतर पिठलं बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचंय। तेल तापलं की घालायची अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता घालायचाय आणि एक बारीक चिरलेला कांदा देखील घालायचाय। कांदा चांगला मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचाय। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घालायचंय आणि ते देखील 1-2 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायचंय जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा कमी होईल। त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालायचा आहे आणि आता टोमॅटो देखील अगदी मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता टोमॅटो अगदी मऊसर शिजला गेलाय। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जे वाटलेलं मक्याचं मिश्रण होतं ते यामध्ये घालायचंय आणि चांगलं परतवून घ्यायचंय साधारण 2 ते 3 मिनिटे। यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालायचंय। तर हे पिठलं असं सुक्कच छान लागतं। हवं तर तुम्ही पाणी देखील घालू शकता यामध्ये, पण हे मक्याचं पिठलं सुक्कच छान लागतं। नक्की तुम्ही ट्राय करून बघा। तर इथे बघा 4 ते 5 मिनिटं हे पिठलं मी चांगलं शिजवून घेतलंय। तर असं एकसारखं हलवत हे पिठलं शिजवावं लागतं आणि गॅस सुद्धा मध्यम ठेवावा लागतो, नाहीतर पिठलं करपू शकतं। तर इथे बघा पिठलं अगदी छान असं शिजलं गेलंय। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि पिठलं सर्व करायचं आहे। तर हे पिठलं तुम्ही भाकरी, चपाती किंवा कशाही सोबत खाऊ शकता। अगदी पराठ्यासोबत सुद्धा भन्नाट लागतं। जर तुम्ही प्रवासामध्ये जात असाल तर नक्की तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता। मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि यातली पिठलं बनवण्याची आणि यातला पिठलं बनवण्याचा कोणता प्रकार तुम्हाला सर्वात जास्त आवडला ते मला नक्की कमेंट करून सांगा। त्याचबरोबर तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय ते देखील सांगा। आणखी काही पिठल्यांचे प्रकार तुमच्याकडे असतील तर ते देखील मला तुम्ही सांगू शकता। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला देखील मिळेल। परत भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।